दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरीताई आडके यांनी तातडीने आपत्कालीन यंत्रणांचा आढावा घेत विविध पूरग्रस्त तसंच संवेदनशील भागांची पाहणी केली। यावेळी त्यांनी प्रशासनाला नागरिकांच्या जीवित तसंच वित्तहानी टाळण्यासाठी सर्वोच्च प्राधान्याने काम करण्याचे निर्देश दिले। महापौरांनी अहिल्यादेवी होळकर पूल परिसराला भेट देऊन गोदावरी नदीच्या वाढत्या पाणी पातळीची पाहणी केली। संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेता गोदा काठावरील सर्व संवेदनशील भागांमध्ये आपत्ती व्यवस्थापन पथके, अग्निशमन दल, वैद्यकीय पथके तसंच संबंधित यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। यावेळी महापौरांनी नाशिक महानगरपालिकेचा कमांड कंट्रोल इथं भेट देऊन आपत्कालीन व्यवस्थेचा आढावा घेतला। नियंत्रण कक्षामध्ये आतापर्यंत 70हून अधिक नागरिकांचा आपत्कालीन कॉल प्राप्त झाले असून प्रत्येक तक्रारीवर तात्काळ कार्यवाही करण्यात येते। प्राप्त होणारे कॉल तात्काळ संबंधित विभागांकडे पाठवले जात असून सरासरी 15 मिनिटांचा प्रतिसाद कालावधीत आवश्यक मदत पुरवण्यात येते। सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी पूर्ण क्षमतेने कार्यरत असून संपूर्ण महानगरपालिका यंत्रणा अलर्ट मोडवर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। सध्याच्या हवामानाचा अंदाज आणि सतत सुरू असलेला पाऊस लक्षात घेता शहरात महापुराची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पाऊस कायम राहिल्यास गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येण्याची शक्यता असल्यानं नदीकाठच्या नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी असं आवाहन महापौरांनी केलंय। आता थोडंसं आपण पुराची परिस्थिती असल्यामुळे अजून सिक्युरिटी फोर्स वाढवतो आहे, पोलिसांना तैनात करायची मला असं वाटतं आता परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर आता गंगापूर धरण हे पूर्ण 95% भरलेलं आहे, म्हणून आता नाशिक शहराची जी पाणी कपात आहे ती रद्द करण्यात येत आहे। आदेश ऑलरेडी दिलेले आहेत की 24 तासात जवळजवळ 100 mm पुढे पाऊस आता नोंद झालेला आहे आणि त्यामुळे प्रशासन अतिशय सतर्क आहे। आपत्कालीन परिस्थितीत सतत पाऊस झाल्याने सुरू होऊ शकते आणि राहू शकते, त्यामुळे काझीगडीचा जो परिसर आहे नेहमी आपल्याला माहिती आहे की कुठे ढासळण्याची शक्यता आहे, तिथे आम्ही आमचे जे आपत्कालीन पथक आहे ते तिथे तैनात करतो आहोत। जवळजवळ सकाळपासून आज दिवसभरात 60 ते 65 कॉल हे रेकॉर्ड झालेले आहेत आमच्या कमांड कंट्रोल सेंटरमध्ये आणि आपले रिस्पॉन्स टाइम जो आहे तो अतिशय चांगला आहे। एक जर कंप्लेंट आली तर विदिन 30 to 40 सेकंड्स 1 मिनिटाच्या आत आम्ही त्या विभागाला कळवतो आहे, जो कुठला विभाग असेल, आणि रिस्पॉन्स टाइम जवळजवळ आपल्या 10 ते 15 मिनिटाच्या आत आहे। आणि मला असं वाटतं की ह्या पूर्ण टीम सोबत आपण परिस्थिती अतिशय आटोक्यात ठेवू शकतो। पण पुन्हा एकदा सर्व नागरिकांना आवाहन करते की आपण कृपा करून पूर पाहण्यासाठी बाहेर पडू नये। जितकं आपल्याला घरात थांबता येईल आणि आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांनाही सांगा की आपण घरात थांबावं आणि कुठेही पाण्याजवळ न जाता, नदीजवळ न जाता सगळ्यांची सुरक्षितता बाळगावी। त्याचं क्राऊड मॅनेजमेंट करण्यासाठी आपत्कालीन आपले जी व्यवस्था आहे ती तिथे उपलब्ध केलेली आहे। आपले सन्माननीय कुंभमेळा मंत्री व आपत्ती व्यवस्थापन मंत्री हे देखील तिथे पंढरपुरी आपल्या व्यवस्थेत आहेत, त्यामुळे अशी काही जर परिस्थिती झाली तर नक्कीच त्यांचं लक्ष हे नाशिककडे आहे। त्यांनी आपल्याला सगळ्यांनाच सूचना पण दिल्या आहेत की सर्व नाशिककरांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रशासन, शासन हे कोणत्याही आपत्तीसाठी सज्ज आहे, तयार आहे आणि आम्ही सगळे लोकप्रतिनिधी देखील फील्डवर उतरून सगळ्यांची काळजी घेऊ, पण कृपा करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नका। नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शाहूनगर, मिलिंदनगर, काजीगडी, आठवडे बाजार आणि गौरी पटांगण परिसरातील धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय। तसं शहरातील जुने तसंच जीर्ण झालेले वाडे आणि धोकादायक इमारती परिसरात विशेष आपत्कालीन व्यवस्था तैनात करण्यात आली असून संबंधित विभागांना सातत्यानं देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्यात आले। पूर परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास प्रभावी प्रतिसाद देता यावा यासाठी राज्य शासनाकडे अतिरिक्त आपत्ती व्यवस्थापन मनुष्यबळाची मागणी करण्यात आली असून ते मनुष्यबळ लवकरच नाशिकमध्ये दाखल होणार असल्याची माहिती महापौरांनी दिली आहे। रामकुंड परिसरात सध्या विविध विकास कामे सुरू असल्यामुळे तसंच नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे नागरिकांनी त्या परिसरात अनावश्यक गर्दी करू नये, पर्यटन किंवा छायाचित्रणासाठी जाऊ नये आणि प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहनही महापौरांनी केलंय। दरम्यान गंगापूर धरण 75%हून अधिक भरलेलं असल्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत दिलासा मिळाला। या आठवड्यातील नियोजित पाणी कपात रद्द करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली।
महापौर हिमगौरी आडके यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ महानगरपालिका तसंच जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध होणाऱ्या अधिकृत सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाशी तात्काळ संपर्क साधावा, तसंच प्रशासनाला सहकार्य करून स्वतःची तसंच इतरांची सुरक्षितता जपावी, असंही त्यांनी नमूद केलंय. न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.